बुल्ढाना विधानसभा क्षेत्र की मतदाता सूचियों में भारी गड़बड़ी हुई है। मतदाता सूची का अध्ययन करने पर कई गलतियां पाई गई हैं, जैसे फर्जी पते, गलत तस्वीरें। एक ही घर में सैकड़ों मतदाता। वर्तमान मतदाता सूची में मृत मतदाताओं के नाम और हजारों मतदाताओं के नाम सूची में 2 बार पाए गए हैं। आपको बता दें कि पिछले चुनाव में बुल्ढाना में महायुति को मिली मामूली जीत में फर्जी मतदान के आधार पर ही मिली थी। इस भारी गड़बड़ी के साफ होने के बाद सरकार को आगामी स्थानीय निकाय चुनाव करानी चाहिए। 7,400 मतदाताओं के नाम दोगुने और मतदाता सूची में 5,291 मृत मतदाताओं के नाम हैं। एक ही घर में 126 लोगों के रहने का रिकॉर्ड बताया गया है। मतदाताओं की मकान संख्या भी ज्ञात है। सांगवान गांव में 3,835 मतदाताओं की ईपीआईसी नंबर और घर के पते गायब बताए गए हैं। तो वहीं फर्जी पते, ईपीआईसी नंबर, वोटिंग कार्ड पर फर्जी तस्वीरें भी व्याप्त हैं। 835 बद्दल जे आहे की त्यांच्यासमोर एक तर शून्य आहे किंवा काहीच नाही घराचं नाव। त्याच्यानंतर काही घराचं ताईनं सांगितलंय की घर क्रमांक 8 मतदार क्रमांक आहे यादी भाग मतदार यादी क्रमांक 264 मध्ये 895 आणि त्याला घराला नंबर आहे बुलढाणा, घर नंबर बुलढाणा की सागवन गावात आहे। त्याच्यानंतर अजूनही तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, 267 मध्ये 267 मध्ये 534 नावाचा मतदार क्रमांक आहे। त्याच्या घर नंबर लिहिलेला आहे सावरगाव डुकरे, त्याचा घर नंबर आहे सावरगाव डुकरे। त्याच्यानंतर 271 मध्ये 594 नावाचा 594 मतदार क्रमांक आहे। तिथे महिलेचं नाव आहे आणि फोटो मात्र पुरुषाचा आहे। एक काचे 1035 मतदार क्रमांकाला घर क्रमांक दिला आहे M335। आता हे आपण जसे MH48 वगैरे असं करू तसं M वगैरे दिलेला आहे। हा एक आहे। आणि अजून एक अतिशय सिरियस गोष्ट म्हणजे आपण तुम्ही कल्पना करू शकता की बुलढाणा या सागवन गावामध्ये त्या घरामध्ये 4 ते 5 लोक राहतात। त्या घराच्या नावावर इथे नोंदणी झालेली आहे 126 लोक एका घरामध्ये राहतात। हा एक शोध या पद्धतीने लावलेला 126 म्हणजे 263 मध्ये 263 मतदार म्हणजे तो घर क्रमांक आहे 123 नंबरचा घर क्रमांक आहे। मतदार केंद्र क्रमांक 263 मध्ये त्या यादीमध्ये त्या घरामध्ये राहणारे 14 लोक आहेत। मतदार केंद्र क्रमांक 264 मध्ये त्याच घरामध्ये राहणारे 29 लोक आहेत। दुसरी जी यादी 265 मतदान केंद्रामध्ये त्याच घरामध्ये राहणारे 6 लोक आहेत। 266 मध्ये त्याच घरामध्ये राहणारे 11 लोक आहेत। 123 घर नंबर सागवन मतदार। त्याच्यानंतर 267 मतदान केंद्र क्रमांक आहे। त्या मतदार यादीमध्ये अगदी पृष्ठ सहज त्यांचे नंबर वगैरे सगळे काढलेले आहेत। त्यामध्ये 11 लोक आहेत। 268 मतदान केंद्र क्रमांक आहे, त्यामध्ये 27 लोक 123 नंबरच्या घरात राहत आहेत। 169 मध्ये 2 लोक राहतात। 270 मध्ये 8 लोक राहतात। 271 मध्ये 14 लोक राहतात आणि 272 मध्ये 4 लोक राहतात। 400 नाव जे दुबार आहे, दोन्ही नाव आहेत जे डबल नाव आहे। म्हणजे जर यातलं एक नाव कट केलं तर मग त्यातली निम्मी नावं ही कायम राहतील, निम्मी नावं कट होतील। असा हा सगळा घोळ आहे। आता काही सागवनच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला। एक लक्षात घ्या की आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज सुंदरखेड असेल, सागवन असेल, निपाणा असेल या काही गावांची माहिती आपल्यासमोर आणली। हे काम खूप मोठं आहे, आम्ही त्यावर अजूनही काम करतो। परंतु आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या, निवडणूक आयोगाच्या आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील स्थिती तर राज्यातील जनतेच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही निसटता विजय आज महायुतीचा झालाय तो केवळ आणि केवळ मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्याच आधारावर झालेला। काही उल्लेख या ठिकाणी माझे सहकारी आदरणीय DS ताने सर हे त्या मतदार संघामध्ये
या जिल्हा परिषद सर्कलचं नेतृत्व मी याआधी करत होते. ते सागवनच्या संदर्भामध्ये माहिती देतील. एक मोठं माहिती फक्त मी सांगते की मतदारसंघातल्या अनेक मतदार क्रमांकाच्या समोर मतदारांच्या नावासमोर जो पत्ता आहे घराचा